प्रभाग 9 मध्ये कार्यतत्पर नगरसेविका तथा सभापती सौ लताताई सोनार पोद्दार यांच्या वतीने यांच्या व युवा फाउंडेशन अध्यक्ष दिनेश पोद्दार यांच्या वतीने परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे व एनसीएमसी कार्ड वाटप याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 27 जून 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये सिंहस्थनगर द्वारकाधीश चौक भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय या परिसरात या ठिकाणी आज एनसीएमसी कार्ड वाटप व प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे कामाचा उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवून सीसीटीव्ही कॅमेरे उद्घाटन करण्यात तर तदनंतर एनसीएमसी कार्ड वाटप करण्यात आले। परिसरात अनेक विविध घटना घडत असतात, त्या अनुषंगाने या ठिकाणी चोरट्यांवर वर्दस्त राहावा, चोरट्यांवर वाच राहावा या उद्देशाने या ठिकाणी युवा फाउंडेशन अध्यक्ष दिनेश पोद्दार यांनी या ठिकाणी सदर सीसीटीव्ही कॅमेरे परिसरात लावले असून त्याचबरोबर महिलांना 50% प्रवासात सवलत मिळावी या उद्देशाने या ठिकाणी एनसीएमसी कार्ड वाटप करण्यात आले। 1000हून अधिक महिलांना या ठिकाणी सदर कार्ड वाटप करण्यात आले। प्रसंगी या ठिकाणी धुळे शहर आमदार धर्मयोद्धा अनुप अग्रवाल, जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ आंबडकर, महासभापती लताताई पोद्दार, नगरसेवक संजय जाधव, नगरसेविका पूनमताई सिरसाट, नगरसेवक प्रदीप बैरागी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी सदर कार्यक्रम पार पडला। तर मोठ्या संख्येने महिला वर्ग देखील उपस्थित होत्या। तर विशेष म्हणजे या ठिकाणी पद्धतीने पंधलांना या ठिकाणी पैठणी साडी देखील वाटप करण्यात आल्या। पाण्याची टाकी बांधतोय आपण, किती 1000 लिटरची, किती लाख लिटरची? 3 लाख लिटरची पाण्याची टाकी। ती झाल्यानंतर तुम्ही सांगाल दर तासाला पाणी द्या, तरी तुम्हाला या भागात दर तासाला आम्ही पाणी देऊ। इतके वर्ष आपल्याला काहीच भेटलं नाही, परंतु महापालिकेवाले यायचे आणि नळपट्टी, ज्या नळांना 8-8 दिवस पाणी यायचं नाही तेही तुमच्याकडनं घ्यायचे आणि घरपट्टी पण घ्यायची। पण आता तुमच्या घरपट्टी नळपट्टीचा सदुपयोग तुमच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी करत आहे। आज 1 दिवसाआड तुम्हाला पाणी येतंय, पाऊस पडलेला नाही। मुंबई पुणे या भागात सुद्धा 2-2 दिवसाआड आता पाणी देत आहे, दिवसातनं 2दा पाणी द्यायचे ते। पण माझ्या शहरात 8 दिवसावरनं 1 दिवसाचा पण आणला। हे फक्त आणि फक्त जे शक्य झालं तुमच्या आशीर्वादामुळे झालं। आता एसटी मध्ये जाण्यासाठी घराच्या बाहेर निघावं लागेल, नाही तर तो कार्ड घरातच राहील। आणि एकटे जाऊ नका, माझ्या काकांना, जावयांना यांनाही सोबत घेऊन जा, मुलांनाही सोबत घेऊन जा। प्रत्येक महिलेला 50% त्या ठिकाणी सवलत दिलेली एसटी मध्ये, आणि शक्य झालं तर आपल्या सर्वांचा लाडका भाऊ, देवा भाऊ, याच्यामुळे हे सर्व शक्य झालेलं आहे। सीसीटीव्ही लावायचे कारण फक्त माझ्या माता बहिणींसाठी। आपण संध्याकाळी या ठिकाणी फिरायला निघतो, आपल्या गळ्यात मंगलसूत्र असतं, कोणाच्या गळ्यात चैन असते, आणि सध्या जीवापेक्षा सोनं महाग झालेलं आहे। तर जे चेन स्कॅचिंगचे प्रकार चालतात आणि नंतर तो चोर सापडत नाही, याच्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची या ठिकाणी सर्व अरेंजमेंट केलेली आहे। आणि याचं थेट कनेक्शन त्या ठिकाणी एसपी ऑफिसला असणार आहे। कोणाच्या घरी डिव्हाइस असणार नाही,
कुणाकडनं CCTVचे फुटेज मागायची गरज पडणार नाही. सरळ SP ऑफिसला याचं कनेक्शन आपण या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्या या भागात पाण्याचे फार हालाचे. 8-8, 9-9 दिवस पाणी आपल्याला भेटायचं नाही. आता किती दिवसात येत आहे पाणी? येत आहे का? फेसबुक व्हॉट्सअप बघता का? काही पत्रकारांचे पोस्ट बघत असाल तुम्ही, पाणी येत नाही. मला तर माहिती नाही किती दिवसानंतर येतं. माझ्या घरी 8 दिवसानंतर येतं. सर्वात मुश्किलचा जो भाग आहे या धुळे शहरात, तो तुमचा हा भाग आहे. जर आपण 1 दिवसाआड आता पाणी देतोय, अजून तर पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण झालेलं नाही. पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे, माहिती तुम्हाला? नाही माहिती? घराच्या बाहेर निघत जा. आज लाडकी बहिणी योजनेतनं आपल्याला पैसे मिळतात. जे गरजवंत आहे त्यांना जा, नाही तर लगेच लोक म्हणतील आम्हाला मिळत नाही. पण आपण इन्कम टॅक्स भरतो. आपल्या घरात कोणी ना कोणी सरकारी नोकरीला असेल, त्याला ही स्कीम लागू नाही. गावात फिरता का जरा? जाता का गावात कधी? भाजी घ्यायला जाता का 5 कंदीलला? का तेही आमच्या माणसांना त्रास देता? जा 2 किलो भाजी घेऊन ये, बटाटे घेऊन ये, कोथिंबीर घेऊन ये. प्रभाग क्रमांक 9 येथे धुळे शहराचे पालकमंत्री माननीय जयकुमार बोरावल, माननीय धुळे शहराचे आमदार धर्मदा अनुपभैयाजी अग्रवाल, आमचे जिल्हाध्यक्ष गजू शेडंपळकर आणि आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज प्रभाग क्रमांक 9 साखर रोड परिसरात आपलं कॅमेऱ्यांचं उद्घाटन झालेलं आहे आणि लोकार्पण झालेलं आहे. सर्वात महत्त्व म्हणजे या प्रभागामध्ये ज्या पद्धतीने घरफोडी होत होत्या आणि चेन स्नॅकिंग होत होत्या, त्या बऱ्याचशा प्रमाणात 90 ते 95% त्या CCTV कॅमेऱ्याचा फरक पडेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या CCTV कॅमेऱ्यांचं कनेक्शन डायरेक्ट SP ऑफिस कार्यालय आहे. त्यामुळे आपल्याला कुठलीही घटना जर झाली, चोरी जरी झाली कुठल्या घरी, किंवा कुठला चोर कुठल्याही माध्यमातून या परिसरात जरी फिरत असला तरी तो कॅप्चर केला जाईल आणि त्वरित त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. हे सर्वात मोठं आज आमच्या 4 नगरसेवकांच्या माध्यमातून आम्ही एवढी ग्वाही देतो की येणाऱ्या पूर्ण प्रभागात 9 नंबरमध्ये आम्ही लवकरात लवकर या 2 वर्षामध्ये पूर्ण कॅमेऱ्यांची व्यवस्था करू. आणि दुसरा कार्यक्रम असा होता की आज ST कार्डचे आम्ही 1000 महिलांना ST कार्ड वाटप केलेलं आहे, जेणेकरून भारतीय जनता पार्टी आणि आमचे देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण जे महिला आहेत, महिला वर्गाला 50% STमध्ये सवलत झालेली आहे. त्याबद्दल मी देवेंद्र भाऊ फडणवीस यांचे आभार मानतो. धन्यवाद.